बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे, धनंजय मुंडे यांचा पत्ता कट केल्याची सूत्रांची माहिती. पंकजा मुंडेंना देखील पालकमंत्रीपदावरून लांब ठेवणार. बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र, तर एसआयटीचा अहवाल आल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय होईल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची स्पष्टोक्ती. संभाजीनगरात ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता. माजी महापौर नंदकुमार घोडिले शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती. 2 दिवसात होऊ शकतो पक्षप्रवेश. राज्यात परकीय गुंतवणुकीत वाढ. वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय. वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाचं पाऊल. नवी मुंबईतल्या सानपाड्यात डीमार्टच्या जवळ गोळीबार. 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी पसार. गोळीबारात 1 जण जखमी. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कारवाईला वेग. नाशिकमधील 75 मांजा विक्रेते हद्दपार. पोलीस आयुक्तांची कारवाई. कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघमच्या डायलॉगवर रील. शाळेच्या खुर्चीला लाथ मारत रील बनवल्यानं संताप. साताऱ्याच्या नायगावमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं खास कार्यक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळ यांच्याकडून सावित्रीबाईंना अभिवादन.